student, in this video we learn the sexual reproduction in plants. When two parents, male and female, are involved in this process of producing new plant is called the sexual reproduction in plant. आता हे असं रिप्रोडक्शन आहे, या रिप्रोडक्शनमध्ये टू पॅरेंट्स इन्वॉल्व असतात, मेल अँड फिमेल. गॅमेट्स आर मेल और फिमेल सेल. आता या रिप्रोडक्शनमध्ये जे काय मेल सेल आहे और फिमेल सेल आहे, या सेलला आपण म्हणायचं गॅमेट्स. द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स इज कॉल्ड फर्टिलायझेशन. आता मेल आणि फिमेल सेलचं जे काय फ्युजन होतं, कॉम्बिनेशन होतं, ज्याला आपण फ्युजन असं म्हणू, त्या प्रोसेसला म्हणायचं फर्टिलायझेशन. झायगॉट इज फॉर्म्ड आफ्टर द फर्टिलायझेशन. मेल अँड फिमेल सेल जेव्हा फ्यूज होते आणि त्याची एक सेल तयार होते, त्या सेलला आपण म्हणायचं झायगॉट. झायगॉट इज अ सेल फॉर्म बाय द जॉईनिंग टुगेदर ऑफ अ मेल अँड फिमेल गॅमेट्स. मग ही झायगॉट सेल कशी तयार होते, तर मेल सेल आणि फिमेल सेल जॉईन होऊन ही एक सेल तयार होते, ज्याला आपण झायगॉट सेल असं म्हणू. झायगॉट डेव्हलप्स इंटू एम्ब्रियो अँड फायनली इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. आता ही झायगॉट पुढे डेव्हलप होऊन त्याचं एम्ब्रियो तयार होतं आणि त्या एम्ब्रियोचं पुन्हा एक न्यू इंडिव्हिज्युअल, न्यू तयार होतं, न्यू प्लांट्स तयार होतं. सो प्लांट्स प्रोड्यूस सेक्शुअली बाय द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट कॉल्ड फ्लॉवर्स. मग प्लांट हे जे काय रिप्रोडक्शन करतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, हे फ्लॉवर थ्रू करतात, कारण फ्लॉवरमध्ये दोन्ही पार्ट्स आहेत, मेल पार्ट अँड फिमेल पार्ट. नेक्स्ट इज टाईप ऑफ फ्लॉवर. देर आर टू मेन टाइप्स ऑफ फ्लॉवर. that is, first type is unisexual flowers and second type is bisexual flower. Let us see the unisexual flowers. Unisexual flower contains either the stamens or pistil. आता या फ्लॉवरमध्ये स्टॅमिन म्हणजे हा एक मेल पार्ट आहे अँड पिस्टिल हा एक फिमेल पार्ट आहे. या फ्लॉवरमध्ये एकतर मेल पार्ट असेल किंवा फिमेल पार्ट असेल, दोन्हीपैकी एकच पार्ट असेल, ज्याला आपण युनिसेक्शुअल फ्लॉवर असं म्हणू. याचे एक्झाम्पल आहेत कुकुंबर, मेज, वॉटरमेलन. कुकुंबर फ्लॉवर आहे याचं एक्झाम्पल, मेज फ्लॉवर आहे आणि वॉटरमेलन फ्लॉवर. हे जे काही फ्लॉवर आहेत ते युनिसेक्शुअल फ्लॉवर आहेत, बिकॉज यांच्यामध्ये फक्त एकच पार्ट आहे, एक ते स्टॅमिन पार्ट किंवा पिस्टल पार्ट. सेकंड टाईप आहे हा बायसेक्शुअल फ्लॉवर. याच्यामध्ये बोथ इट कंटेंट्स बोथ स्टॅमिन्स अँड पिस्टिल प्रेझेंट्स. याच्यामध्ये स्टॅमिन पण आहे आणि पिस्टिल पण आहेत, दॅट इज मेल पार्ट पण आहे आणि फिमेल पार्ट पण आहे, म्हणून याला बायसेक्शुअल फ्लॉवर असं म्हणू. याचे एक्झाम्पल आहे मस्टर्ड अँड रोज. नेक्स्ट वी सी द पार्ट्स ऑफ फ्लॉवर. हियर यू कॅन ऑब्झर्व दिस इमेज. द स्टॉक ऑफ अ फ्लॉवर इज कॉल्ड पेडिकल. जे काही फुलाचं देठ आहे, ज्याला आपण पेडिकल असं म्हणू. All floral parts are arranged in flattened tip called receptacle. आता हे जे फ्लॉवर पार्ट आहे जे अरेंज केले त्याला एक फ्लॅट टिप आहे लास्ट, यू कॅन सी इन द ऑब्झर्व, त्याला आपण रिसेप्टिकल असं म्हणू. ऑल small thin male part in the middle of the flower that produce a fine powder called stamen. आता यू कॅन ऑब्झर्व द इमेज. आता याच्यामध्ये स्टॅमिन कुठे दाखवलेलं आहे, स्टॅमिन म्हणजे काय, अँथर आणि फिलामेंटला दोन्हीही कंबाईनला आहे स्टॅमिन म्हटलेलं आहे. हा एक मेल पार्ट आहे. वरचा जो आहे तो अँथर आहे कॅप्सूल लाईक, आणि त्याला जी ट्यूब आहे त्याला आपण फिलामेंट म्हणतो. या दोन्हीला एकत्र आपण स्टॅमिन म्हटलेलं आहे. फिमेल ऑर्गन ऑफ फ्लॉवर विच रिसिव्स पोलन अँड प्रोड्यूस सीड इज कॉल्ड पिस्टिल. आता हे जे फिमेल ऑर्गन आहे, यू कॅन सी द फिमेल ऑर्गन. आता सिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी या तिघांनाही पिस्टिल म्हटलेलं आहे. या तिन्ही पार्टला आपण एकत्रित पिस्टिल म्हणायचं. हा फिमेल ऑर्गन आहे. याच्यामध्ये पोलन ग्रेन्स ते वाहून घेतात, स्वतःमध्ये कॅरी करतात. हे स्टिग्मा थ्रू कॅरी होऊन पुन्हा हे ओव्हरीला अटॅच आहे, स्टिग्मा स्टाईलला अटॅच आहे, पुन्हा हे ओव्हरीला अटॅच आहे, ज्याला आपण पिस्टल पार्ट असे म्हणू. अँड द अँथर कंटेन्स पोलन सॅक्स दॅट प्रोड्यूस अ पोलन ग्रेन. आता हे जे अँथर आहे कॅप्सूल लाईक, ह्या अँथरमध्ये एक पोलन सॅक्स आहेत. ह्या पोलन सॅक्समध्ये पोलन ग्रेन्स असतात, ज्याला आपण परागकण असं म्हणू. पोलन्स आर द मेल रिप्रोडक्टिव्ह युनिट ऑफ फ्लॉवर. आता हे जे काही पोलन्स आहेत त्याला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह युनिट ऑफ फ्लॉवर असं म्हणू. नेक्स्ट वी सी द डिटेल पार्ट्स.
फ्लॉवर इज स्पेशल ऑर्गन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट विच वर्क्स ॲज अ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ज्या झाडाला फुलं येतात त्या झाडांचं फूल हे काय झालं, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन सिस्टीम झाली. Let us see, the flower has main 4 parts. First one is calyx. The outermost wall is called the calyx, and it is composed of green leaf-like structure called sepal. You can see the calyx image. outermost आहे ग्रीन कलरचं कवरिंग आहे ज्याला आपण calyx म्हणतो. नेक्स्ट सेकंड पार्ट आहे करोला. द पेटल्स ऑफ फ्लॉवर इज कॉल्ड करोला. जे फुलाच्या काही पाकळ्या आहेत त्याला आपण करोला असं म्हणू. अँड पेटल्स आर कलरफुल सो दॅट इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स देम. फुलांचं झाड असतात ते पाकळ्यांचा कलर एवढा अट्रॅक्टिव्ह असतो की त्याच्या सहज कुठलेही इन्सेक्ट्स आणि ॲनिमल्स अट्रॅक्ट होतात. अँड इट इज नेसेसरी फॉर द पॉलिनेशन. हे पॉलिनेशन प्रोसेसला नेसेसरी आहे. पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघू व्हॉट इज pollination. Third part is androecium. Androecium part is the male part. It is composed of stamens. The stamen has main 2 parts. आपण ऑब्झर्व केलं स्टॅमेनला 2 parts आहेत. The tube like portion is called filament. जे ट्यूब लाईक आहे पोर्शन त्याला आपण फिलामेंट असं म्हणतो. आणि ह्या ट्यूबला वर अटॅच आहे capsule like. The capsule like structure at the top is called the anther. And anther produce pollen grains विच आर द मेल गॅमेट्स. ह्या अँथरमध्ये पोलन ग्रेन्स आहेत ज्याला आपण मेल गॅमेट्स, मेल सेल असं म्हणू. 4th पार्ट आहे गायनोशियम. गायनोशियम हा एक फिमेल पार्ट आहे. अँड द वॉल ॲट द सेंटर इज कॉल्ड गायनोशियम. इट हॅज स्वोलन बेस कॉल्ड ओहरी अँड ट्यूब. यू कॅन सी द गायनोशियम पार्ट. जे फुगीर भाग आहेत त्याला ओहरी म्हणायचे. त्याच्यापासून एक ट्यूब जाते स्टाईल आणि वर त्याला एक छोटंसं हेड आहे त्याला आपण स्टिग्मा असं म्हणू. द टॉप ऑफ द ट्यूब इज समवॉट फ्लॅटन इज कॉल्ड स्टिग्मा. अँड ओव्हरी प्रोड्यूस एग्ज इन द फिमेल गॅमेट्स. आता ही ओव्हरी काही एग्स प्रोड्यूस करते, फिमेल सेल प्रोड्यूस करते ज्याला आपण फिमेल गॅमेट्स असं म्हणू. नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न द पॉलिनेशन प्रोसेस.